सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक आणि विक्की मुंबईकर. प्रथमेश खाडे कॅप्टन आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर उडवलाय. लॉंग ऑफला क्लिअर करणारा भावेश रामनाथ नाईकच्या बॅट मधून आलाय. व्हेरी फर्स्ट बॉलवर व्हेरी गुड शॉट. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. महेश मांडवकर हा खेळाडूला घेऊन मात्र मैदानामध्ये उतरली आहे. ॲज अ आयकॉन खेळाडू. माहुल परिसरातील विष्णुनगर हा संघ देखील मैदानामध्ये उतरताना दिसतोय. पहिल्याच बॉलवर प्रथमेश खाडेच्या बॉलवर धमाका पाहायला मिळतोय. भावेश नाईक सध्याच्या घडीला चर्चेत आहे. मिस्टर भावेश रामनाथ नाईक यावेळी स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळेल. चांगला खेळ. मागची मॅच काय अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला आणि मागच्या मॅच मध्ये अगदी चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. अखेर राहुल जोगाडियाची ती झिंजवत खेळी अपयशी ठरली आणि पराजयाला सामोरं जावं लागलं. ज्यावेळेस 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना मात्र कुठेतरी इथे बॅकफुटला गेली. चांगला सामना पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलंय. पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिलाय. सबमरीन राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक केले प्रथमेश खाडेने. या टीमचा कॅप्टन आहे. जबाबदारी असेल, मोठी जबाबदारी आहे. इथे देखील त्याच रिजनवर चेंडू पिचिंग केला गेलाय. दोन्ही बॉल जर पाहिलं तर सेम लाईन अँड लेंथवर आणि सेम गतीचे चेंडू पाहायला मिळाले. अपेक्षेपेक्षा कमी गती धारण केली. प्रथमेश खाडेचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना आखू टप्प्याचा बॉल पुलचा फटका गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. चौकार आलाय भावेश नाईकच्या बॅट मधून. यावेळेस इनसाइड आउट फटका फसलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना विक्की मुंबईकर आणि भावेश नाईक हे 2 खेळाडू सध्याच्या घडीला नवी मुंबईचा युवा खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूने टाई पॅकर्स टीम कडून खेळत असताना व्यावसायिक क्रिकेट खेळ आणि नुकतीच मान्सून बिग बॅश धमाकामध्ये अफलातून कामगिरी केली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 13 धावा. विक्की मुंबईकर मॅन फ्रॉम दिवाळे ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून या टीम मध्ये खेळताना दिसेल. 13 धावा दाखल करावं लागलीत. एक चौकार एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला भावेश नाईकच्या बॅट मधून. हवा प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 65. मागच्या मॅच मध्ये देखील 65 हा स्कोर उभा केला होता आणि त्या धावा डिफेंड होताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी अखेरच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदिनाथ कोकणे गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 2 घेऊन 5 ओव्हरची मॅच आहे. आज सचिन नाईक या मॅच मध्ये अवेलेबल नाही. एक वेगळी मॅच खेळण्यासाठी तो मात्र या मॅच मध्ये अवेलेबल नाही. त्यामुळेच कॅप्टनची कमतरता जाणवेल. आदिनाथ कोकणे षटक क्रमांक 2 घेऊन येत असताना विक्की मुंबईकर
दिवाळे गावचा सितारा, काय क्रिकेट खेळ आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली या खेळाडूने. खुल्या गटातील अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या. सांगे प्रीमियर लीग जी गोव्याची मानांची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावी करणारा विक्की मुंबईकर. श्रीवर्धनची स्पर्धा देखील अप्रतिम दर्जाचा खेळ केला तर विक्की मुंबईकरने. ऑलराऊंडर खेळाडू आहे या टीमचा. चला सामना स्पीडअप करा, कारण की आज भरपूर वेळ गेलाय, कारण की अजून भरपूर मॅचेस आहेत, त्यामुळेच सामना स्पीडअप करावा लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, टॉप एज लागलाय, हवा त्या ठिकाणी चेंडू गेला नाही, मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. विक्की मुंबईकरच्या खात्यामध्ये पहिली धाव आली आहे आणि आपलं खातं देखील उघडलंय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये शब्द सम्राट आणि गेली 35-40 वर्ष ज्या आवाजाने तुम्हा सर्वांनाच भुरळ पाडली, असे लेजेंडरी व्हॉइस मिस्टर दशरथ पाटील सर. यावेळी साकोटप्प्याच्या बॉलला भिरकावलाय, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. विक्की मुंबईकरच्या बॅट मधून आलाय स्ट्रोक चेंडू, सीमारेषा पार, षटकार. च 20 धावा धाव फलकावर लागलेत. विक्की मुंबईकरच्या बॅट मधून षटकार आलाय. षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ असताना पहिला बॉल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार आला. येथे देखील टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिड विकेट रीजन मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळते. चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट म्हणावं लागेल. षटकार लगवल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. भावेश नाईक जर विचार केला तर नुकतीच झालेली घाटकोपरची स्पर्धा गाजवली, मॅन ऑफ द सिरीज, विक्रोडीची स्पर्धा गाजवली, मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार ठरला. अनेक स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी राहिली आहे. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर हलकासा आतमध्ये चेंडू आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेट क्षणाक्षणाला तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं, कारण की आपण जर पाहिलं तर मैदान ओलं आहे, चिखल आहे, त्यामुळेच पाणी असल्यामुळेच स्किट होण्याचे चान्सेस खूप पाहायला मिळतील. डॉट बॉलची सांगता होती, आदिनाथने वापसी केली. यावेळेस फटका पाहू शकाल, अवे फ्रॉम द बॉडी, लाजबाब टायमिंग, लाजबाब प्लेसमेंट, सीमारेषे पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर करणारा भावेश रामनाथ नाईकच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. भावेश नाईकच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 27. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, चूक केली आहे आणि क्रिकेट या खेळामध्ये चुकीला अजिबात नाही, माफी नाहीये. चेंडू सीमारेषे पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. नो बॉलचा इशारा केला. थर्ड अंपायरचा इशारा आलाय की नो बॉल. थर्ड अंपायर ज्यावेळेस थर्ड अंपायर साठी मागणी करतील अंपायर, मुख्य अंपायर, तरच त्या चेंडूवर आपण थर्ड अंपायर वापरला जाईल. अन्यथा कुठल्याही खेळाडूला, कुठल्याही प्लेयर्स मात्र थर्ड अंपायर घेऊ शकणार नाही, याची नोंद घ्या. सुशांत नाईक थर्ड अंपायरच्या भूमिकेत, भरपूर अनुभव आहे. नो बॉल. आज विष्णू गिरीश कोचरेकर आणखी थोडीशी त्यांची छबी वाटते. म्हणजे 3 आयकॉनने खेळणार आहेत, विक्की मुंबईकर, गिरीश कोचरेकर आणि पार्थ चंदन. म्हणजेच विक्की भोईरला आज आराम असेल गोलंदाजीसाठी. एक षटक अप्रतिम. फ्री हिटचा चेंडू. चला मॅचला होते सुरुवात पुन्हा एकदा फ्री हिटसाठी. चेंडू असेल आदिनाथ, काहीसा खर्चिक ठरतोय या मॅच मध्ये.
फ्रेडच्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रीजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र सिंगल आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे वेगळा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, प्रेशर देण्याचा प्रयत्न केला होता. षटक क्रमांक संपला गेले, दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35, लॉस ऑफ नन, 0 गडी बाद, 35 धावा. टीम धारावी बॅटिंग करत असताना SN ग्रुप धारावी गाव आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या दमदार क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 3, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज महेश मांडवकर, आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू पहिल्याच बॉलवर फर्निचर डिस्ट्रॉय आणि भावेश नाईकला परतावा लागेल. यश यांचा वेध घेतलाय आणि पहिला धक्का लागतोय टीम धारावी संघाला. फलंदाज भावेश नाईक बॅक टू द डगआउट. भावेश नाईक आपल्या टीमसाठी 11 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान करून तो परतलाय. 35, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बड्डे बॉय मिस्टर धीरज अभिमन्यू भोईर फलंदाजीसाठी आलाय. मिस्टर 360, मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज अशा अनेक उपाधी या खेळाडूच्या नावावर आहेत. तसा कारनामा हा खेळाडू करत असताना अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल स्लॉक केलाय, पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरज भोईरच्या बॅट मधून येतोय धमाका, चेंडू सीमारेषा पार. षटकार. धीरज भोईरच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर धमाका. षटकार. इथे लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना धावसंख्या भरपूर वेगाने धावते. दोन्ही बॅटर खूप चांगल्या रंगात आणि ढंगात आहेत. भावेश परतल्यानंतर धीरज भोईर. इथे देखील चांगला फटका लगावला जातोय. टायमिंग बेमिसाल, फ्लिक ऑफ द रिस्ट. धीरज भोईरच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हेरी मच. आज धीरजचा वाढदिवस आहे आणि बर्थडे बॉय मात्र या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या 49, 49 धावा. यावेळी स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे पण इथे सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 50 गाठीये. 50 धावा धावफलकावर लागलेत. काय बॅटिंग सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 आयकॉन खेळाडू घेऊन स्वर्गीय अनंत म्हात्रे धारावी टीम उद्यानात उतरली आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेग रीजन मध्ये चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खेळाडू स्किड झालाय, पडलाय, घसरलाय, तरी देखील 2 धावा इथे कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरकडे खूप चांगल्या पद्धतीचा कॉलिंग पाहायला मिळाला.
एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केले गेले. ही खासियत असणं गरजेचं आहे आणि आज मात्र हेच करत असताना धीरज भोईर. इथे फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. धीरज अभिमन्यू भोईरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषे पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, कमी गतीच्या चेंडूला हेरलं आणि फेकून दिला सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय धीरज भोईरच्या बॅट मधून. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 58. 58 धावा फलकावर लागलेत. अप्रतिम बॅटिंग. 5 बॉल मध्ये 21 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना धीरज भोईर आणि 3 बॉल मध्ये 8 धावांचं योगदान देत असताना विकी मुंबईकर. आग ओकणारी फलंदाजी. अतिशय देखणी स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. जो कोणी खेळाडू येईल, जो कोणी प्रेक्षक येईल, या संपूर्ण ट्रॉफीज बघून नक्कीच तो मोहित होईल. इतक्या चांगले ट्रॉफीज आज SN ग्रुपच्या माध्यमातून इथे आयोजित केल्या गेल्यात. सर्व SN ग्रुपचं मी कौतुक करतोय, कारण SN ग्रुपचे प्रमुख आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचे देखील आगमन झालं होतं आणि त्यांनी देखील या ग्रुपचं कौतुक केलं. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज आलाय, षटक क्रमांक 14 घेऊन. पहिला व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 59. 59 धावा. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स धारावी टीम कडून होत असताना इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. कौतुक करावं लागेल दोन्ही अंपायरचं. उदय तांडेल सर असतील, त्याचबरोबर गुरुनाथ पाटील सर असतील. या दोन्ही अंपायरने सध्याच्या घडीला मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या. भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा आणि अनेक वर्ष क्रिकेटची तपश्चर्या करत असताना मात्र सध्याच्या घडीला मागणीचे अंपायर म्हणून पाहिलं जातं या दोन्ही अंपायरकडे. इथे देखील चांगली रणनीती आखली जाते. अगदी बाउन्सर आणि चेसच्या वरून चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॉडीला फॉलो केलं जाते, फलंदाजाला फॉलो केला जातोय. एक चांगली रणनीती आखत असताना सूरजच्या माध्यमातून 2 बॉलवर 2 सिंगल आली. इथे देखील टप्प्याचा बॉल लाईन का पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. बघा 2 चांगले चेंडू टाकल्यानंतर मात्र कुठेतरी लाईनवर नियंत्रण बिघडते. बघा धीरज भोईर यांनी जर षटकारांची हॅट्रिक लगवली तर मयूर म्हात्रे आणि दशरथ भोईर यांच्या वतीने 1,000 म्हणजे 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. साऊल अण्णा आमच्या सोबत आहेत, वेलकम. त्यांच्या वतीने देखील एक ब्रँडेड बॅग आहे. ईगल ब्रँडचा एक बॅट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा बिझनेस सुरू आहे. सॅक आहे आणि बेस्ट प्लेयरला मॅन ऑफ द सिरीज साठी एक ब्रँडेड बॅग असेल. लवकरच कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील तशा बॅग्स येतील अशी अपेक्षा करतो. आणि साऊल अण्णाने नेहमीच आम्हाला विश्वास दाखवला. क्रिकेटचे चाहते आहेत आणि अनेक वर्ष तानाजी भोईर यांच्या सोबत त्यांनी क्रिकेट जवळून पाहिलाय. इथे पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद दिली गेली. इथे डॉट बॉलची सांगता होतीये. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते, माफ करा. सिंगलने टीमची धावसंख्या 64. 64 धावा. 64 धावा फलकावर लागली. हे षटक जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी आता सध्याच्या घडीला सुरू आहे. कुठलाही मोठा फटका या षटकामध्ये पाहायला मिळत नाही. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे संपलं गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजी सूरजचं म्हणावं लागेल आपल्या टीमसाठी. आणि आता मात्र 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 64 या आकड्यावर. 64 धावा फलकावर लागलेत. धारावी टीमला एक्सिलेटर दाबावा लागेल. आता 5th गिअरवर बॅटिंग करावी लागेल. बघूया अखेरच्या षटकामध्ये काय होते. तोपर्यंत जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक मधुर गीत.
फ्रेश. रबर बॉल क्रिकेट बघताना मात्र सगळ्यांचा मूड फ्रेश होतोय, कारण की या खेळामध्ये थ्रिल आहे, या खेळामुळे एक ॲडव्हेंचर आहे. नेहमीच या रबर बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये एक वेगळा पण पाहायला मिळतोय आणि सगळ्यांचाच मूड फ्रेश करणारी ही स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय अनंत म्हात्रे स्मृती चषक. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग पाहू शकाल, काहीसा उशिरा खेळलाय, पण उशिरा का होईना, आज बर्थडे बॉयचा दिवस आहे आणि आज धीरज भोईरचा धमाका तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. धीरज भोईरच्या बॅटमधून येतोय सीमारेषा पार षटकार. लगातार 2 षटकार, म्हणजे मागच्या षटकामध्ये देखील एक षटकार लगवला होता, आता षटकार आला तर 2000चा कॅश प्राइज येईल आणि इथे झेलची संधी गमावली आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना चांगली बॅटिंग सुरू आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज मयूर म्हात्रे आणि दशरथ भोईर यांच्या वतीने. दशरथ भोईर म्हणजे काका आहेत आणि धीरज भोईर यांच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला, व्हॉट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक, अगदी मिस्टर 360 स्टाईल मध्ये फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. धीरज भोईरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार स्ट्रोक, सीमारेषा पार षटकार. शॉट अगदी मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. धीरज भोईरला का मिस्टर फ्लेक्झिबल म्हटलं जातं, याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळतंय. आखुटप्प्याचा बॉल शॉटम जॅक करण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र टॉप पेज लागली, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, सिंगल मिळते. दशरथ भोईर यांचा विचार केला तर पारसिक जीपी पारसिक बँकेमध्ये कार्यरत आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत आणि 40+ धारावे टीमसाठी देखील क्रिकेट खेळतात. आणि धीरज भोईर याचं संगोपन करत असताना क्रिकेटचे धडे दिलेत आणि तेच धडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धीरज भोईरच्या माध्यमातून आणखीन एक तडाखा, आणखीन एक लाजबाब स्ट्रोक धीरज भोईरच्या बॅट मधून येतोय. लाजबाब मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. 8 बॉल मध्ये टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर, टीमची धावसंख्या 85 या आकड्यावर. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे, 85 धावा, 85. आकुटप्पाचा बॉल थ्रू द कव्हर, चेंडू जाईल क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि इथे फलंदाज विकी मुंबईकरला बाद होताना शेवटच्या बॉलवर. अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 86 या आकड्यावर आणि 87 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलंय बॅटिंग करत असताना स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 मध्ये धारावे टीमने. आणि आपण धीरज भोईर चा हा परफॉर्मन्स, धीरज भोईरची ही बॅटिंग आणि धीरज भोईरचा हा क्लास तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 11 बॉल मध्ये 43 धावांची एक नावात झुंजावत खेळी करून धीरज भोईर मात्र येथे नाबाद राहिलाय. वेलप्लेट धीरज भोईर. 86-87 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने विष्णुनगर टीम करेल आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केला जाईल. ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया नितेश भोईर सरांना. ओटो कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.
सर मागची इनिंग आपण जरूर 5 षटकांचा खेळ पाहिला आणि 30 चेंडू आणि 87 धावा असं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. एक टीम जी घरच्या क्रीडांगणावर खेळ करतीये, एक टीम ज्यांचा सराव याच क्रीडांगणावर गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय, एक टीम ज्यांनी शून्यातून आपलं एक क्रिकेट विश्व निर्माण केलंय. त्या टीमचं नाव आहे मच्छिंद्र स्मृती टीम धारावे 11 धारावे. आज स्वर्गीय अनंत म्हात्रे अर्थातच अण्णा म्हात्रे यांच्या नावानं आज या संघाचं मी म्हणेन एक टायटल आपल्याला पाहायला मिळतं आणि स्वर्गीय अनंत म्हात्रे 11 अशा नावानं आज या टीमचं मी म्हणेन नव्याने या पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटमध्ये आपल्याला लॉन्चिंग पाहायला मिळते. आणि आज ज्यांचा बर्थडे आहे तो अर्थातच मिस्टर 360 धीरज अभिमन्यू भोईर कुमार आहेत, स्टील अनमॅरिड. आणि आज जन्मदिवसानिमित्त त्यानं जो परफॉर्मन्स दिलाय खरं तर त्यांच्या सर्व प्रेक्षक त्यांच्या सर्व चाहत्यांना मी म्हणेन फार इम्प्रेस केले. 43 धावांचा अप्रतिम नॉक त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. SN ग्रुप धारावे गाव यांच्या वतीनं खरं तर पुन्हा एकदा धीरज भोईर यांना मनस्वी शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतील क्रिक लाईव्हच्या या स्क्रीनवर. या SN ग्रुप मध्ये आम्ही अनेक नावांचा उल्लेख करू. धीरज भोईर स्वतः या SN ग्रुपचे सदस्य, कामेश नाईक, संदेश नाईक, मयूर म्हात्रे, बिपिन म्हात्रे, सचिन म्हात्रे, नितीन नाईक, नंदेश नाईक अशी ही नावे आज आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि त्यांच्या समवेत आम्ही जरूर उल्लेख करू गावदेवी युवा प्रतिष्ठान धारावे गाव आणि त्यांच्याच आयोजनातून आज या स्पर्धेचं एक प्रमुख आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 4 दिवसांचा हा रंगारंग पावसाळी रबर बॉल स्पर्धेचा सोहळा आज अंतिमच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. घड्याळामध्ये जवळजवळ 4:09 झाली आहेत आणि जितक्या लवकर आपल्याला या मॅचेस कव्हर करता येतील तितक्या लवकर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. स्पर्धेचं टायटल आपल्याला पाहायला मिळतंय अनंत म्हात्रे स्मृती चषक 2024 पर्व पहिलं. अप्रतिम असं हे एक जबरदस्त आयोजन. या आयोजनाचं संपूर्ण खरं तर नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये गेले कित्येक दिवस चर्चा सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये अंडर-22 च्या टीम्सना आपण इन्व्हाइट केलं आणि त्या स्क्वॉडमधनं 8च्या पोलमधनं कुक्षेत 11 या संघानं खरं तर सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलंय. शुक्रवारच्या दिवशी आपण पाहिलं ग्रामीण 8 संघांना आपण इन्व्हाइट केलं. ऐरोली कोलीवाडा हा संघ आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये आपण जर का बघितलं तर खुद्द मच्छिंद्र स्मृती धारावे हा संघ पुढे गेला. आज 4था दिवस आहे आणि ग्रामीणचे 9 खेळाडू आणि ऑल इंडिया आयकॉन असे 11 हा पोल आणि मॅचला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. भावेश नाईक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल जरूर गती आणि बाउन्स न बीट केलं फलंदाजाला. दुसऱ्या बॉलवर आक्रमण प्रतिक्रमण आपल्याला पाहायला मिळालं आणि बॉल कामेश नाईकला चकवून गेलाय. त्या बायपास करत असताना त्या गेटला आणि मिळेल हा पहिला चौकार. डीजे मास्टरचा आम्ही जरूर लक्ष केंद्रित करू इच्छितो की थोडं आम्ही तुम्हाला थांबवू. घड्याळामध्ये 4 वाजलेत आणि या मॅचेस आपल्याला लवकर कव्हर करायचे आहेत जेणेकरून सेमी फायनलच्या मॅचेस आणि फायनलची एक मेगा फायनलची मॅच ही आपल्याला जास्तीत जास्त षटकांची कव्हर करायची आहे. षटक संपलं की आम्ही जरूर तुमच्याकडे इशारा करू तेव्हा तुम्ही गाणं प्ले करा. अन्यथा वी विल मोर फोकस्ड ऑन गेम नाव इयर ऑनवर्ड्स बिकॉज ऑफ लॅक ऑफ अ टाइम आणि टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. धावसंख्या झाली ती 5 आणि दुपार झाली. अर्थातच जसं मात्र आपण लेट आफ्टरनून म्हणतो जशी संध्याकाळ होते तसे मात्र ही चहाची वेल आणि म्हणूनच की काय यशवंतजी भोईर काकांच्या वतीनं हा एक आयुर्वेदिक चहा
तुम्हा सर्वांना या स्टेजवर या व्यासपीठावर मात्र नक्कीच ते डिस्ट्रीब्यूट करत असताना अनुभवायला मिळतील. ओ हा बॉल काय गती आहे, जबरदस्त. मनगटामधली ताकद, फोरआर्म्स त्याचे किती स्ट्रॉंग असतील, फिंगर्सचा जर का विचार केला त्याची ती ग्रीप, त्याचा रनअप आणि त्यासोबत बॅकफूट लँडिंग, सुपर्ब कंट्रोल. फिंगर्स रोल केलेल्या या चेंडूवर मात्र अप्रतिम कलात्मक बैठक स्लॉग स्वीप केलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमेशच्या बॅटमधनं प्रथम षटकार. डीजे सकाळपासून बाया सोनियाचा हरूच मागतात. पुढे पुढे भरपूर आहे, मोटार गाडी काय बरंच काय आहे. सुंदर आहे, छान आहे गाणं आणि अप्रतिम ही रचना. संगीत आणि आज एन्जॉय करतायत क्रिकेट संगीत आणि खरं तर षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे. आणि बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय? रफ्तार खेस सौदागर विकी भोईर आणि त्याच्यावर चढवलाय हा पहिला हल्ला. धावा मात्र मिळणार पहिल्याच बॉलवर. 4 एकूण धावसंख्या झाली आहे ती 16. 16 87 काढायची आहे, धावसंख्या झाली आहे ती 16. आणि अजूनही आपण बघितलं गेलं तर 71 धावांचं एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे. राशी 11 विष्णू नगर आणि त्यांच्या विरोधात अनंत स्मृती टीम धारावे 11 धारावे. चहाचा आस्वाद अनेक आमचे पाहुणे मंडळी, आमचे समालोचक कक्ष घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. पार्थ चंदन, वन ऑफ द फाइनेस्ट फिल्डर, आयकॉन फ्लेअर, विल मेक नो मिस्टेक at a catching कावू corner region and this is easily taken in the end. आणि हा पहिला फलंदाज बाद झालाय आणि पहिलं भगदाड इथं पडलं गेले. राशी 11 विष्णुनगर 1 विकेट डाऊन ऑन 16. विकी याची गती, विकीची मती, त्याची बुद्धिमत्ता, त्याचा कंट्रोल, त्याची अॅक्युरसी, त्याचा पेस आणि त्याचं क्रिकेटवरचं डेडिकेशन, त्याचा फिटनेस, या सर्व गोष्टी टिक 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 10 of 10. बरोबर ना? आता नुकतीच गतीची टेस्ट झाली आणि संपूर्ण भारतामध्ये टेनिस बॉलचा वापर करत असताना खरं तर आपण बघितलं तर ही गती आहे बघा. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीनं गती आणि मतीचा वापर केला विकी भोईरनं आणि दांडी गोल केली आहे या फलंदाजाची. अँड अनदर विकेट डाऊन. इट्स अ बिग विकेट इन द मॅच फॉर विकी. सेकंड विकेट डाऊन. डीजे आम्ही काकांना शुक्रवारपासून आवाज देतोय, आज आलेत. या तानाजी काका भोईर ज्यांना आपण नेहमी सातत्यानं क्रिकेट सोबत ॲज अ अंपायर म्हणून गेले काही वर्ष पाहतोय, परंतु त्यांचा क्रिकेटचा इतिहास आमचे गुरुवर्य जेव्हा मायक्रोफोनवर येतील त्याच्यावर थोडासा दृष्टिक्षेप जरूर टाकतील. कारण तानाजी भोईर शिरवणे
हे एक लेजेंड खेळाडू आहेत आणि प्रत्येकाला खरं तर मायेने जवळ घेणार आहे आणि तितकीच शिस्त आणि डिसिप्लिन मेंटेन ठेवणार आहे. आज अखेरीस तानाजी भोईर काकांचं शुभ आगमन या व्यासपीठावर. वॉर्म हार्टेड वेलकम तानाजी काका. चहामध्ये एक वेगळीच गंमत असते. गप्पांची चहापत्ती आणि मैत्रीची ती साखर मिळून बनतं तो चहा. चहा म्हणजे जिवंतपणा जो एकत्र घेतला की मनातले विषय हातांच्या टाल्यांच्या आवाजात सजतात. अजून एक डॉट बॉल आणि धावसंख्या फक्त आणि फक्त किती तर 19. 19 मॅच मध्ये थोडं मी म्हणेन बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतंय राशी 11 विष्णुनगर हा संघ. परंतु कॅप्टन आहेत. कॅप्टन सोबत नुकताच फलंदाज देखील जोडला गेलाय. आपण जरूर पाहताय या दोन फलंदाजांकडे जबरदस्त जबाबदारी असणार आहे. नावसी बर्थडे बॉय धीरज भोईर सन ऑफ सॉइल ज्यांचा आज जन्मदिवस आहे. जन्मदिवसाच्या धीरजला आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडनं देऊया मनपूर्वक क्रिकेटमय शुभेच्छा. तुझा क्रिकेटचा खेळ असाच उत्तरोत्तर वाढत राहू. तुझ्या खेळातला साहस, तुझ्या खेळातली जिद्द, तुझ्या खेळातली चिकाटी, तुझ्या खेळातलं डेडिकेशन, समर्पकता या सर्व काही गोष्टी तुला मात्र यशाचे उंच उंच शिखरे पादाक्रांत करण्यासाठी मात्र साथ देऊ. तुझं फिटनेस असंच राहू दे. अशीच मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं तुला मनभरपूर्वक शुभेच्छा असतील. आज बॅटिंग करत असताना 43 धावांचा नॉक आणि आता गोलंदाजी करत असताना पहिले 3 चेंडू डॉट. मगाशी आपण ज्यांची पहिली फलंदाजी मधली बेधडक बेधुंद धमाल तो करतोय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कमाल. धीरज भोईर आउटस्विंग बॉल. डावखुऱ्या हाताचे फलंदाज, डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तसे इम्प्रेसिव्ह नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता इथे हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत आली. एकूण धावसंख्या झाली ती 20. अजूनही 67 धावा काढायच्या आहेत. 67 चा मोठा पल्ला हा यॉर्कर लेनचा अनप्लेबल एज लागलाय. जरूर 1 धाव मिळणार. धावसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती पोहोचली 21 वर. 66 अजूनही काढायचे आहेत. येणारे चेंडू असतील उर्वरित काही या षटकामधील 1 आणि उर्वरित 2 षटक म्हणजे 13 मध्ये 66. बॉल सरस सोडून दिलाय. व्हाईट बॉल कॉल बाय दी अंपायर. उदय तांडेल सर आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये. गुरुनाथ पाटील सर त्यांच्या सोबतीनं मगाशची लंच ब्रेकची एक मॅच वगळता कंटिन्युअस या मॅचेस कव्हर करत असताना एखादा छंद तुम्हाला जर का असेल आणि तो छंद तुम्ही जर का प्रेमाने जपला तर शरीर तुम्हाला साथ देतं. हे नॅचरली आपण गेले कित्येक वर्ष अनेक खेळाडूंच्या माध्यमातून पाहिलंय. मग खेळ झाल्यानंतर पंचांची भूमिका असेल, खेळ झाल्यानंतर मग गुणलेखकाची भूमिका असेल, आयोजकांची भूमिका असेल. शरीर थकत नाही कारण शरीर साथ देतं. शरीर हे समाधानासाठी शोधेच्या भूमिकेमध्ये असतं आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर मन आणि शरीर हे दोन्ही गोष्टी थकत नाहीयेत. तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये उदय तांडेल सर आणि गुरुनाथ पाटील सर त्यांचेही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. 0 कॉन्ट्रोवर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन. न्यू बॉल पार्थ चंदन बोनकोडे 11 बोनकोडेच्या वतीनं गेली कित्येक वर्ष अष्टपैलू परिपक्व खेळाडू म्हणून ज्यांनी एक चांगला खेळ साकारलाय तोच ॲज अ आयकॉन प्लेयर म्हणून खरं तर दारवे संघानं निवडलाय. पार्थ चंदन गतवर्षी चांगला खेळ झाला. यावेळेला आधीनं बॉल उचललाय, बॉल फेकून दिला, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, आहेत ते फक्त पाहत राहतील. ओव्हर द मेन पॅव्हिलियन बॉक्स. इट्स अ कॅप्टन फर्स्ट फायटिंग स्ट्रोक बिगी. परंतु
थोडा उशीर झाला या षटकाराला, असंच काहीसं दृश्य. 6 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 29 या आकड्यावर. 29 ऑन द स्कोर बोर्ड. बॅटचा एज अँड अ शॉट ऑफ अ लेंथ. भावेश नाईक तिकडे होते. सुरुवात थोडी डलमलीत झाली, मध्यांनी सावरता आलं नाही आणि तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या टप्प्यामध्ये मंगल पांडे या मूवी सारखा मात्र हा इनिंगचा खेळ मात्र ढासळलाय. राशी 11 विष्णुनगर अशा या टीमचं नाव आहे. आज बरंचसं अंतर कव्हर करून स्पर्धेमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. अनेक नामवंत खेळाडूंना सोबत घेऊन आज आपल्या नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये आपल्या खेळाचं सादरीकरण करण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळाले. परंतु जो अपेक्षित परफॉर्मन्स होता तो अपेक्षित परफॉर्मन्स झाला नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अगदीच मी म्हणेन पराभवाच्या उग्र छायेमध्ये हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अनंत स्मृती 11 टीम दारावे या संघाचा दबदबा पुन्हा एकदा प्रस्थापित होणार पाहायला मिळेल. मगाशी आम्ही विकी भोईरला विचारलं, जर का तुमची खुल्या गटामधनं म्हणजे आजच्या पोलमधनं जर का तुमचा संघ सुपर 4ला पोहोचला, म्हणजे कालचा तुमचा ग्रामीणचा संघ सुद्धा सुपर 4ला आहेच, तर मुलात तुम्ही पहिल्यांदा प्राधान्य कोणाला द्याल? तर त्याने लगेच उत्तर दिलं की आम्ही आमच्या ग्रामीणच्याच गटातून खेळ करणार आणि आमच्या नव्या खेळाडूंना आम्ही खुल्या गटामधनं म्हणजे आजच्या पोलमधनं लॉन्च करणार. हे साधं सोपं त्याचं उत्तर होतं. म्हणजे जर का दोन्ही तुमच्या टीम्स दोन्ही स्क्वॉडमधनं दोन्ही पोलमधनं जर का तुमच्या टीम पुढे गेल्या, मात्र नवीन खेळाडूंना सोहिल सगट मात्र मैदानामध्ये उतरावं लागेल. नक्कीच नंदेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, मोहित सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक खेळाडू आहेत इथे आमच्या आसपास इर्द गिर्द. सो लेट अस फोकस ऑन द गेम. धावसंख्या झाली ती 31. आता पराभव अटल आहे, मॅच फसली आहे. या पराभवाची सरपमाल राशी 11 विष्णुनगर या टीमच्या सभोवताली फिरताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये मगाशी जी मॅच रंगली, विजेता संघ त्या टीमला आम्ही इन्व्हाइट करतोय. काही शेवटचे चेंडू असतील आणि हा चौकार आलाय. थोडं धावांना एक्सेलरेट करतील. फक्त उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि 3 चेंडू मध्ये 3 विकेट घेतल्या. सोनू यांच्याकडनं किती रुपये? सोनू मडवी गोल्डन मॅन कुठे आहेत ते दाखवा पहिला. त्यांच्याकडनं 5,000 रुपये. हा व्हाईट बॉल. नाही, विकेट साठी 500 ठेवले तरी चालतील. हा लोअर फुल टॉस बॉल. एक टप्पा धीरज भोईर बड्डे बॉय चमगर मिट्टीमध्ये विसावतोय. मॅच वन साइड झुकली आहे. प्रेक्षकांना अटीतटीचा सामना हवा असतो. प्रेक्षकांना खर तर मॅच मध्ये थोडं ट्विस्ट हवं असतं, परंतु तशी मॅच रंगली नाहीये. मॅच मध्ये कुठेही उत्साह आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि अनएक्सपेक्टेड थोडासा लो परफॉर्मन्स, साधारण परफॉर्मन्स राहिला. परंतु क्रिकेटमध्ये हे होत असतं, हरकत नाही. कारण क्रिकेटमध्ये खरं तर असं म्हटलं जातं, इट्स अ गेम ऑफ चान्सेस अँड अपॉर्च्युनिटी. आज नव्हे तर उद्या तुम्हाला चांगली संधी मिळणार. परंतु यावेळेला पराभव अटल आहे राशी 11 विष्णुनगर या टीमचा. शेवटचा चेंडू आणि बरंच 50+ धावा काढायचे आहेत. पराभव अटल जरी असला तरी सुद्धा खचून जाऊ नका. पुढच्या काही नेक्स्ट मॅचेससाठी तुम्हाला आम्ही देतो आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं शुभेच्छा. आणि घरी जाताना वाहने सावकाश चालवा. पाऊस रिमझिम सुरू आहे. रोड्सचं सरफेस ओलसर आहे. अशा परिस्थितीमध्ये ब्रेकेज आणि बऱ्याच काही गोष्टी घडत असतात आणि अशा कोणत्याही गोष्टींना सामोरं जाऊ नये. त्यामुळे बी सेफ अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अनंत स्मृती
11 दारावे, कॉंग्रॅच्युलेशन्स टीमचे आयकॉन प्लेयर. एका बाजूला विकी मुंबईकर दिवाले आणि त्यांच्या सोबत पार्थ चंदन, टीम बोनखोडे 11 बोनखोडे. कॉंग्रॅच्युलेशन्स भावेश, कॉंग्रेट्स.